सांगतात की नाही पण आता तेव्हा हे पाण्या बी मशरूम मध्ये हे करताच पडतं फॉर्मेलिन मध्ये. हां. मस्त दिसते यार. बघा ते दाखवायला आणलं इकडं. काढण्याला आलं का ना. 1 2 3 गव्हाचं बी याच्यापासून मशरूम कानपूर अरे कानपूर आणले उत्तर प्रदेश. हा. गावंडे सर 1200 रुपयाला एक बॅग आहे का? नाही भाडं लागलं 1200 रुपये. कानपूरून नागपूरला आले इनवाइस वाचा. ते मुले वाचले फक्त मागण्याचे आहे ना. काय रे होईल ते याचं एक भाडं झालं. हे फक्त 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. भाडं धरून 200 रुपये पडतात. 200 रुपये पडतात. 200 रुपये किलो समजा एवढं 200 रुपयात बनत आहे. म्हणतो पण हे समजा डायरेक्ट तुम्ही बोलवलं म्हणून ॲमेझॉन जर घेतलं ना 400 रुपयाचं पावशेर भेटतं. मी बोलून ते एकदा खरंच काय ब्लॉग नाही. तू माधवची पोरगी का? याच्यामध्ये काय गहू आहे. आता मग गहू भिजू घालून त्याच्यावरती फंगस ग्रो केलेला असतो आणि पूर्ण हे असं झालेलं असतं. हेच मेन कंपोनंट आहे याच्यामधला. म्हणजे कल्चर जे म्हणतो ना आपण आपल्या भाषेमध्ये कल्चर हेच आहे मेन. नंतर मशरूम ग्रो होणार आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी. आता पहिलं भूस आणायचं. भूस आणलं की हाऊसमध्ये पाणी जिथलं भूस आहे जिथलं पाणी टाकायचं. भूस म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण भिजलं गेलं पाहिजे. मग त्यातमध्ये काय टाकायचं पहिलं हे टाकायचं 22 बुरशीनाशक. नंतर हे माणिक हे पूर्ण किडे जे राहतात त्याच्यातमध्ये ते किडे पूर्ण मारून टाकतं. झालं. जे किडे राहते ते मशरूममध्ये ते किडे पूर्ण मारून टाकतं. झालं ते झालं. आणि हे फ्रॉमिन टाकायचं त्यातमध्ये. हे फ्रॉमिन टाकलं की बस लगेच नंतर भूस पूर्ण पायानं दाबून घ्यायचं. दाबल्यानंतर त्याच्यावर झाकून टाकायचं. हवा गेली नाही पाहिजे त्यातून. मग जर आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा तुम्ही जे शिकता त्याला स्टरलायझेशन म्हणतात. हे केमिकल स्टरलायझेशनची एक मेथड झाली. म्हणजे हे फंगीसाईड आहे. तुम्ही म्हणत असाल की आपल्याला फंगस ग्रो करायचा मग फंगीसाईड कशाला वापरायचं. पण हे अगोदर ज्यावेळेस स्टरलाइज करतो ना आपण त्यावेळेस याच्यामध्ये अगोदर स्पोर्स असू शकतात. म्हणून हे फंगीसाईड वापरतात. वेगवेगळे कीटकनाशक वापरतात. फॉर्मॅलिन वापरतात. जर चुकली ट्रीटमेंट देणं तुमच्याकडून जर प्रॉपर झालं नाही सगळं कंटॅमिनेशन आहे. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ॲस्परजिलस जो काळा होऊन जातो फंगस पूर्ण काळे होऊन जातो. ते कांदा असतो ना कांदा काळा असतो ना तो फंगस येऊन जाईल म्हणून तो नाही पाहिजे आपल्याला दुसरा पाहिजे. तर आता याची ट्रीटमेंट यांनी दिलेली आहे याला ऑलरेडी. कशाला दिलेली आहे? ह्या भुस्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये बॅग आहे. कोणते बॅग याच्या फंगसच्या भरायच्या समजा किंवा मशरूम भरायच्या किंवा भुसा भरायच्या. तर त्या बॅगला पण त्यांनी याच्यामध्ये फॉर्मॅलिन टाकलं आणि त्याच्यामध्ये त्या बॅगला डीप केलं. म्हणजे सगळं जे काही प्रोसेस आहे ती सगळी स्टरलाइज करावं लागते. आता इथं कसं थोडंसं हे रॅन्डम स्टरलायझेशन चाललं. तर कधी कधी असं पण होतं मोठ्या लेवलवर करायचं असलं आपण छोट्या लेवलवर म्हणजे मायक्रोमध्ये करायचं असतं तर आपल्याला खालचं पण पुसावं लागतं. इतकं हे घ्यावं लागतं काळजी घ्यावं लागते. तसं थोड्याफार मोठ्या लेवलला चालून जातं. तर स्टरलायझेशन करून आणि मग नंतर पॉलिथिन बॅग भरून मग तिकडे नेऊन ठेवावं लागतं. कुठं त्यांनी त्या रूममध्ये नेऊन ठेवलं ना त्या ठिकाणी. तर आपल्याला त्या बॅग भरून बघायच्या आता कशा भरायच्या स्पॉन कसं टाकायचं आणि त्या बॅग भरून पॅक कशा करून तिथं कसं नेऊन ठेवायचं. ही प्रोसिजर जमली की बाकीचं पुढचं त्याला जमून जातं. मग काय ते हार्वेस्टिंग तर सोपं आहे. त्याला पाणी द्यावं लागतं आहे. तिथं बघितलं तुम्ही खाली पण ओलं आहे सगळं. तर त्याला पहिले पाणी द्यावं लागतं थोडंसं. कारण की त्याचं पूर्ण जर ड्राय झालं समजा 20 दिवस ठेवायचं आणि त्याला पूर्ण जर ड्राय झालं तर ते ग्रो होणार नाही मध्ये. पाणी कशासाठी द्यावं लागतं कारण की मधला जो काही भुसा भरलेला आहे तो मॉइश्चर त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. मॉइश्चर जर राहिलं तरच तो फंगसचा मायसिलम पूर्णपणे ग्रो होतो. तर आपण करून बघूया ते. त्यांचं ते वाळल्याच्या नंतर याच्यामध्ये पण जास्त मॉइश्चर नाही पाहिजे अगोदर. जास्त मॉइश्चर असतं ते सडून जातं. हे बघा अशा बॅग आहे. तर ह्या बॅग आपल्याला भराव्या लागतात. त्याचा काढला का फोटो रे? नाही फॉर्मॅलिन हा
बरं, मी काय म्हणतो हं. जेवण घ्यावं दे म्हणून लेकराला. भूक लागली की रे नाही रे बाबा